राम राम भावनो. आज मी गेलो होतो बरं का पुणे स्टेशनला. 5:45 वाजता कस्टमरला सोडून मी लगे मेन रोडवरती थांबलो 5 नंबर गेट जवळ. तेवढ्यात लगेच मला बुकिंग वाजली. कस्टमरला पण 5 नंबर गेट जवळ बोलवलं. तेवढ्यात तुम्हाला सांगतो काय विषय झाला ते. बहुतेक तो दादा पुण्यामध्ये नवीन असावा बरं का. पुणे स्टेशनच्या बाहेर आला 5 नंबर गेट जवळ. बहुतेक तो कोणाला तरी फोन लावायला लागला होता. हातात मोबाईल होता. त्याचं लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये होतं. तेवढ्यात काय झालं तुम्हाला सांगतो, 2 व्हीलरवरती 2 जण आले आणि त्या दादाच्या हातातला मोबाईल हिसकावून घेऊन चालले होते. नशीब त्या दोघाच्या हातात मोबाईल आला नाही. तो मोबाईल धड दिशेने खाली पडला. मी त्या दादाला विचारलं काय झालं म्हणलं. ते बोलला दादा की मोबाईल घेऊन चालले होते. त्याला म्हणलं लक्ष राहू दे भावा, तो नवीन दिसायला लागला तिथं. तर भावनं तुम्ही जर पुणे स्टेशनला जर गेलात, कस्टमरला जर रात्री जर पिकअप करत असाल किंवा ड्रॉप करत असाल किंवा फोन लावत असाल कानाला लावून, तर लक्ष असू द्या बरं का मोबाईलकडं. आता त्या दादाचा 20-25 हजार रुपयाचा तर मोबाईल असेलच, तर चोरीला गेला असता तर कितीला पडला असता. त्याच्यामुळे सांगतो भाऊन, तुम्ही जर नाईटला जर पुणे स्टेशनला जर थांबत असाल तर लक्ष असू द्या. पॅसेंजरनं पण आपल्या आपल्या मोबाईलची काळजी घेतली पाहिजे बरं का. आपल्या आपल्या सामानाची काळजी घेतली पाहिजे थोडी. तर तुम्हाला सांगतो त्या दादाचा मी व्हिडिओ घेतला होता. तुम्ही बघा, हा दादाचा मोबाईल चोरीला चालला होता. नशीब त्याचा मोबाईल चोरीला गेला नाही. नशीब त्याच्यासोबत परमेश्वर आहे म्हणायचं. बरोबर आहे का. ज्या दादानं कानाला मोबाईल लावलाय का, त्या दादाचा मोबाईल चोरीला जाणार होता बघा.